आणि चांगलं आपलं प्रेझेंटेशन दाखवू आपण. आखाती देशांमध्ये जवळजवळ 185 देशांमध्ये हा सामने पाहिले जातील आणि जवळ आपण जर जगाचा विचार केला तर 195 देश आहेत. 10 देशांमध्ये मात्र ते बंदी आहे यूट्यूबची. तर यावेळी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या सन्माननीय बाबूराव दादा शेलार यांच्या हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. तो संतोष सकपाळ याला या टॉस्का बॉक्स मध्ये यायचं आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायचा आहे. नक्कीच सन्माननीय बाबूराव दादा यांना शेलार यांच्या हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या. कौतुक करतोय या ठिकाणी या खेळाडूचं, कारण की हा खेळाडू अष्टपैलू खेळाडूची भूमिका पार पाडतोय आपल्या संघासाठी. चांगला खेळ दाखवला या फलंदाजाने आणि अष्टपैलू खेळ. नक्कीच संतोष तुझ्याकडे येईन, थोडंसं मनोगत तुझं व्यक्त कर इथे या ठिकाणी असं मला वाटतंय. आजच्या दिवसामध्ये ज्यावेळी तू आज चांगली खेळ तर करतोयस, मात्र थोडासा अतिरिक्त दबाव होता का? थोडंसं तू बॅड पॅच मध्ये दिसलास आज खेळताना, मात्र त्याच्यामधून झुगारून तू चांगला खेळ करतोयस. काय म्हणशील त्या बॅड पॅच साठी? खरंच आमच्या कॅप्टन बोललेला चांगला खेळ करून दाखव, त्यामुळे मी चांगला खेळलो. नक्कीच चांगला खेळ तर केलास आणि या पुढील सामन्यांसाठी देखील तुला हार्दिक अशा शुभेच्छा देतो. आणि सामन्यामध्ये ओळूया, सामन्यामध्ये रंगत चढते मित्रांनो. कुरोशी विरुद्ध निपाणी तात्या यांचा सामन्याची सुरुवात होते. त्याचबरोबर कुरोशी संघामध्ये लागोपाठ 3 6 मारले तर शिवसेना उपशाखा प्रमुख सन्माननीय सुरेश शिंदे साहेब यांच्याकडून मात्र त्यांना या ठिकाणी रोख रक्कम 201 रुपयाचं पारितोषिक आहे. एक नामी संधी यावेळी मात्र सुनील साठी आहे, त्याच्याबरोबर कमलेश देखील आहे. या 2 खेळाडूंना मात्र नामी संधी आहे. पैशांची लयलूट होते या स्पर्धेमध्ये. मैदानामध्ये ओळीया धावसंख्या मात्र झाले 3 चेंडूंमध्ये मात्र 1 धाव या फलंदाजाला करता आली. 2 डॉट डिलिव्हरी यावेळी या गोलंदाजाने टाकले. यावेळी मात्र हलक्या हाताने स्टेअर केला, लॉंग ऑनला ऑन ड्राईव्ह केला होता, लॉफ्टेड शॉट, फलंदाज बाद तंबूच्या दिशेने परततो तो सुनील. मोठा हदरा, पहिला विकेट या कुरेशी संघाला. एखाद्या खेळाडूला कशा पद्धतीने सपोर्ट करावं हे कुरोशी गावचे सन्माननीय सुरेशदादा शिंदे यांच्याकडून, शिवसेना उपशाखा प्रमुख यांच्याकडून आपल्या खेळाडूंना काय प्रोत्साहन दिलं जात आहे. प्रत्येकी 3 षटकार जर तुम्ही खेचले, लगातार 3 षटकार खेचले तर 201 रुपयाचं पारितोषिक. पुढचा चेंडू गोलंदाज मात्र सज्ज होतो. कमलेशने याने वेळेला अलॉंग द कार्पेट कव्हर्सच्या दिशेने खेळलेला हा फटका चांगला आहे. त्या ठिकाणी मात्र 1 धाव मिळेल ती कमलेशला. संघाची धावसंख्या मात्र पोहोचते ती म्हणजे 2 धावांवरती. नक्कीच मित्रांनो, आयुष्यामध्ये ज्या वेळी आपण क्रिकेट खेळू ना त्यावेळी लक आपल्यासाठी खूप काही मॅटर करत असतं आणि ते लक यावेळी आपल्याला आपल्या सोबत घेऊन, खिशामध्ये घेऊन सामने खेळावे लागतील. कारण की लक हा जो आकडा आहे तो 2 अक्षरांचा आहे. 2.5 अक्षरांचं आपलं भाग्य म्हटलं जातं. 2.5 अक्षर जे आहेत ती भाग्याची असतात आणि 3 अक्षर जर बघितलं तर नशीब. आणि नशीब उघडण्यासाठी 4 अक्षरांची मेहनतीचा उपयोग येत नसेल तर 1 अक्षर ते म्हणजे मी. आणि यावेळी काय पाहतोय आपण, मैदानामध्ये कॅच घेतला गेला, फलंदाज मात्र तंबूच्या दिशेने परतला गेला. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणतीही चुकी करणार नाही. फलंदाज तंबूच्या दिशेने, फलंदाज बाद. चांगला खेळ या गोलंदाजाने मात्र आपल्या नावावरती गाजवला. गोलंदाज घडावे ही अखंड KSK ची मित्र म्हणून अखंड कोयना सोळशी क्रीडा असोसिएशनची मोठी चमक आपल्याला पाहायला मिळते या सर्व पंचांच्या माध्यमातून. या स्पर्धेसाठी मात्र ज्या पंचांची भूमिका पार पडतात ते म्हणजे सन्माननीय सूर्यकांत आडावजी सर, त्याचबरोबर हेमंत कोळी सर आणि प्रसाद राज्याध्यक्ष सर देखील या स्पर्धेसाठी प्रामुख्याने उपस्थित आहेत. आणि एक
निकट अशी भूमिका यावेळी आपल्याला पाहायला मिळते या पंचांच्या माध्यमातून. त्याचबरोबर युट्यूबच्या माध्यमातून आपण आखातीन देशांमध्ये जवळजवळ 185 देश आपल्याला पाहत आहेत. तर त्यासाठी ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा युट्यूबच्या लाईव्ह दाखवली जाते ती स्पर्धा पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा दाखवली जाते. आणि कॅमेरामॅन देखील काय सुरेख कामगिरी पाहतोय. प्रत्येक क्षणाचा एक मोमेंट या स्पर्धेचा जन्नी माता चषक 2020चा आणि एक चांगलं असं प्रेझेंटेशन देखील आपल्याला पाहायला मिळतंय या आयोजकांच्या वतीने. एक देखणी टुर्नामेंट, एक देखणी स्पर्धा आज आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. तर गोलंदाजीसाठी मात्र सज्ज होतोय विकास आणि फलंदाजीसाठी मात्र ओपनिंगला आलेला या कोरोशी गावचा वीरेंद्र सहवाग म्हणेन मी या फलंदाजाला. कलात्मक शॉट कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरला तुम्हाला पाहायचे असतील तर या फलंदाजाचे पाहायचे. नक्कीच मी म्हटलं त्याचप्रमाणे वीरेंद्र सहवाग का म्हटलं मी या फलंदाजाला. 1 बाउन्स डोक्याच्या वरून लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बनेल दर्शक चौकार 4 रन्स. वीरेंद्र सहवागाची उपमा या खेळाडूला का द्यावीशी वाटली, कारण की या फलंदाजाच्या बॅटला ज्यावेळी बॉल लागतो तर तो सरळ सीमापार जाण्याची ताकद ठेवतो. चांगला फलंदाज आहे हा कमलेश. बरेचसे सामने गाजवलेत, स्वतःच्या हिमतीवरती मात्र जिंकून देखील दिलेत. ह्या फलंदाजाची ताकद लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि स्ट्रेट हिट मध्ये माहीर असलेला हा फलंदाज. चला विकास मात्र यावेळी सज्ज होतोय. राईट हँड गोलंदाज यावेळी मात्र शॉर्ट ऑन पॅडलाईनची गोलंदाजी त्या ठिकाणी केली गेली. सुभाष सुतार थ्रो करतील का, करतील त्यावर मात्र मिळाली 1 धाव. नक्कीच त्या ठिकाणी डीप मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक येतोय सुभाष सुतार, एक फेकी करतो त्यावर मात्र 1 धाव. संघाची धावसंख्या मात्र या एकने पोहोचते, ती म्हणजे 7 या आकड्यावरती 7 रन्स. नक्कीच मित्रांनो 7 या आकड्याकडे पाहिलं तर नक्कीच सांगेन तुम्हाला पुढचा चेंडू थोडासा उंचावून मारण्याचा प्रयत्न होता मात्र बॅटच्या खालचा टोल लागला आणि 1 धाव. नक्कीच मित्रांनो 7 या आकड्याचं थोडंसं गांभीर्य सांगेन तुम्हाला. 7 हा आकडा भारतीय माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा जन्मदिवस 7/7/1983 साली आणि याच खेळाडूची जर्सी नंबर देखील 7 आहे. याच खेळाडूंनी सन 2007 मध्ये भारतीय क्रिकेट टीमचं कर्णधार पद देखील T20चं 2007 मध्येच घडलं आणि ज्यावेळी त्यांनी सामना जिंकला 2020चा वर्ल्ड कप तो देखील दिवस होता 7 तारीख. एक अजब गजब ही तुलना यावेळी आहे. मात्र यावेळी मैदानामध्ये काय पाहतोय, मैदानामध्ये व्हाईट बॉल 9 तारीख होती का, धावसंख्या 9 झाली ना, धावसंख्या 9 झाली. मी 7 या आकड्याचं महत्व सांगतो दादा, लक्ष द्या जरा, पूर्णपणे ऐका. या ठिकाणी प्रकाश पवार मात्र सांगतात कोणाला कोरोना झाला का, या ठिकाणी मजाक विनोदाची भूमिका या ठिकाणी. मात्र थोडं सर्व आज या युट्यूबच्या माध्यमातून प्रत्येकाने आपल्या स्वतःची काळजी घ्या, मास्क लावा आणि औषधापेक्षा प्रोटेक्शन बरं असतं असं म्हटलं जातं. तर सर्वांनी त्याची काळजी घ्या. यावेळी मात्र काय फटका खेळतोय हा फलंदाज, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय, फेकी करतोय अलॉंग द कार्पेट, 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स, 4थ्या बाउन्स मध्ये मात्र अटेम्प्ट केला आणि फेकी केली मात्र 1 धाव. कमलेशला मात्र हार्ड हिट करावं लागेल, मोठे फटके खेळावे लागतील कमलेशला, कारण कमलेशला पदवी आपल्या गावातून जर मिळाली असेल. विजय शिंदे एक वेळ मला बोलले होते की हा फलंदाज मला वीरेंद्र सहवागाची आठवण करून देतो. नक्कीच हा फलंदाज वीरेंद्र सहवागची आठवण करून देतो. का देतो ते दाखवतो. यावेळी मोठा फटका खेळायचा मानस होता मात्र लाईन आणि लेंथ त्या ठिकाणी मिस झाली. नक्कीच कोरोना व्हायरसचा जर इफेक्ट बघायचा असेल तर मैदानामध्ये हा जो ग्रीन कलरचा टी शर्ट घातलेला खेळाडू आहे त्या खेळाडूने मात्र तोंडावरती मास्क लावलाय आणि एक आपल्या सर्व या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक खेळाडूला एक चांगलं मार्गदर्शन करतोय. नक्कीच मित्र तुझं कौतुक करेन आणि एक चांगलं मार्गदर्शन करून सर्वांना एक आपल्या स्पर्धेमधून कानमंत्र देतोयस की प्रोटेक्शन इज इम्पॉर्टंट ऑफ हेल्थ. यावेळी दाखवतोस तू, चांगली गोष्ट आहे. हा निपाणी तात्या संघातला खेळाडू. नक्कीच पाटील सर देखील या ठिकाणी थोडीशी माहिती देतात मला कोरोना बद्दल. थोडस 38 अंशामध्ये तो जिवंत 28 अंशामध्ये तो व्हायरस जिवंत राहत नाही, हे देखील तितकंच महत्वाचं आहे.
गोलंदाजाचं नाव आहे नारायण. नारायण मात्र नारायण करतोय का या ठिकाणी पाहण्याजोग असेल. यावेळी मात्र काय होतंय, कुठेतरी आपण स्वतःवरती जबाबदारी घेतली पाहिजे असं काहीतरी मागून कुरुशी संघाकडून वारंवार सांगितलं जाते. कमलेशला स्वतः लिडिंग फ्रॉम फ्रंट करावं लागेल. फ्रंट फूट वरती येऊन मोठे फटके खेळावे लागतील, कारण की हा सामना जवळजवळ निपाणी तात्या संघाने दबावाखाली ठेवलं या फलंदाज, आणि त्याचं मात्र यावेळी काहीतरी उत्तर देतो. यावेळी मात्र सागर खाली येतो. सागर कोणताही चुकी करणार नाही. फलंदाज बाद तंबूच्या दिशेने परततोय हा कमलेश. नक्कीच मित्रांनो, कमलेश बाद झाल्यानंतर मात्र कुरुशी संघाकडून एक चांगला फलंदाज युवराज या नावाची नावलौकिक करावं लागेल या युवराजला, कारण की अष्टपैलू खेळाडू हा भारतीय संघातून झाला. काल माझ्याकडून थोडीशी माहिती चुकीची गेली होती आणि रामेघर संघाचा गोविंद याने मला मात्र ती दुरुस्ती करायला लावली. 12/12/1983 साली या युवराजचा वाढदिवस आहे. यावेळी मात्र काय फटका खेळतोय, जबरदस्त असतात. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करणार नाही. फलंदाज बाद तंबूच्या दिशेने परततोय. तर या सामन्याच्या नंतर क्वार्टर फायनलचा सामना, जो सामना अटीतटीचा होईल, कारण की कालच्या दिवसामध्ये तर गाजवलं दाभेकर संघाने, आजच्या दिवसामध्ये गाजवले गावडोशी केयूसीसीने. मात्र आता ह्या पुढील होणारा सामना गावडोशी विरुद्ध दाभेकर दोन्ही संघांनी या मॅचच्या नंतर बिहाफ मध्ये प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं. टॉस का बॉक्स मध्ये टॉस होईल मान्यवरांच्या हस्ते. चला मैदानामध्ये वळूया. नारायण मात्र सज्ज होतो. राईट हँड गोलंदाज ओव्हर द विकेट राऊंड द विकेटने गोलंदाजी. मात्र युवराजने त्या ठिकाणी फटका चांगला खेळला. दर्शनीय शॉट मी तर म्हणेन. लॉंग ऑफच्या डोक्याच्या वरून खणखणीत असा चवकार 4 रन्स. पुढचा चेंडू युवराजसाठी. मात्र यावेळी युवराज मात्र फुलटॉस चेंडू होता. नो बॉल या ठिकाणी. बिमरचा नो बॉल, आणि त्या ठिकाणी लॉंग स्टॉपला कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फील्ड करू शकत नाही असं ते क्षेत्र, आणि चौकार 4 रन्स. एकूण 5 धावा यावेळी मिळतील. त्या खूपच लवकर या ठिकाणी मिळते आम्हाला KSK ची आजच्या दिवसाची ही कोयना सौशिक क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत ही मला टुर्नामेंटसाठी ही मॅच. पुढचा चेंडू चौकार तर आलाय, आणि हा फ्री हिट असेल नारायणचा. फ्री हिटचा चेंडू यावेळी मात्र बॅकफूट वरती गेला. स्लॉक स्वीपचा फटका खेळला त्या ठिकाणी, आणि 1 धाव तर नक्कीच मिळाली. 1 धावेने संघाची धावसंख्या मात्र पोहोचते ती 22 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी देखील आहे या कुरुशी संघाकडे. चांगले फलंदाज देखील आहेत. यावेळी मात्र फलंदाजीसाठी सज्ज होतो तो फलंदाज आहे समीर. नक्कीच समीर हे नाव आठवलं. नक्कीच यावेळी मात्र काय ऑन ड्राईव्ह केलाय त्या ठिकाणी, आणि डोक्याच्या वरून मिड विकेटच्या जातोय चौकार 4 रन्स. नक्कीच समीर हे नाव ज्यावेळी आपण ऐकतो त्यावेळी आपल्याला पिक्चर आठवतो सलमान खान आणि ऐश्वर्या रायचा हम दिल दे चुके सनम मधला समीर हवा का झोका आठवतो आपल्याला मित्रांनो. तर 4 षटकांचा सामना आहे हा. चला घाई करा. 26 धावा झालेल्या आहेत. 3 षटकार अखेरीस. टीम मीटिंग ग्राउंडच्या बाहेर करावी असं आयोजकांच्या वतीने विनंती केली जाते. चला मैदानामध्ये वळूया. मैदानामध्ये शेवटचं षटक स्लॉग ओव्हर कोण घेऊन येतोय, तर स्लॉग ओव्हर घेऊन येतोय जुना जाणता एक्सपिरियन्स खेळाडू. एक वय वर्ष 20
40च्या आसपास असलेला हा खेळाडू आणि बराचसा एक्सपिरियन्स व 25 वर्षांचा एक्सपिरियन्स असावा मला वाटतं या खेळाडूच्या मागे. चांगला खेळ यावेळी दाखवावा लागेल सुभाष सुतारला. लेग स्पिनचा मारा करेल यावेळी मला वाटतंय आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलतोय का? नक्कीच उचलेल. मात्र यावेळी काय पाहतोय, आउटसाइड द लेग स्टंप पडल्याच्या नंतर थोडासा काटा बदलला चेंडूने आणि वाईड बॉल घोषित केला पंचांनी. पंच मात्र कोणतीही चुकी करणार नाहीत यामध्ये काही दुमत नाहीये. पुढचा चेंडू सुभाषचा. यावेळी मात्र सिग्नेचर शॉट ऑफ कृष्णा सातपुते असं काहीतरी दिसलं युवराजच्या बॅट मधून आणि बाहीच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळाली यावेळी. नक्कीच कृष्णा सातपुतेचा ज्या पद्धतीचा सिग्नेचर शॉट म्हणून ओळखला जातो त्या पद्धतीचा मुंडी खालून डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न होता या युवराजचा, मात्र तो मिस झाला. पुढचा चेंडू सुभाषचा. नक्कीच यावेळी मात्र समीरने चांगला फटका खेळला. त्यावेळी त्या ठिकाणी मात्र डीप स्क्वेअर लेगला असलेला क्षेत्ररक्षक येतोय, फेकी करतोय, त्या ठिकाणी मात्र एक धाव मिळते ती कुरुशी संघाला. चांगला खेळ यावेळी सुभाष सुतारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय आणि युवराज मात्र त्याचा पुरेपूर फायदा उचलतोय फायदा. यावेळी मात्र लॉंग ऑफला मारलेला फटका, वन बाउन्स चौकार, 4 रन्स. नक्कीच यावेळी मात्र प्रहार करतोय, तुटून पडतोय यावेळी सुभाष सुतारवरती युवराज मात्र नावाला साजेशी खेळी खेळतोय. यावेळी मात्र बॅकफूट वरती गेला, वेट केला, पंच केला, त्या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करणार नाही. 1 हँडेड कॅच, फलंदाज बाद, तंबूच्या दिशेने परततोय तो युवराज. नक्कीच कुठेतरी विजय शिंदेची कमतरता भासते आज या संघाला. पवेलियन एंड मध्ये आहेत ते बसलेले आहेत. संघाला निकांत गरज आहे त्या फलंदाजाची असं या ठिकाणी 12th मॅन माझ्यापर्यंत माहिती पोहोचवतोय. विजय शिंदेनी फटकेबाजी चांगल्या पद्धतीने, ओपन ग्राउंड आहे, क्लासिकल फटकेबाजी करतो विजय शिंदे. यावेळी मात्र रिव्हर्स शॉटचा अटेम्प्ट, या ठिकाणी रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केला. नारायण त्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी 1 हँडेड फील्ड करतोय. एक तर धाव मिळाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही, त्या ठिकाणी मात्र एक धाव. एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 34 धावा, 34 रन्स. 4 ओव्हरचा सामना आहे हा. यावेळी मात्र फुल्लर लेनचा चेंडू फुल टॉस घेतला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतो, कोणतीही चुकी करणार नाही, वेट ऑन वॉच केला, त्या ठिकाणी फिल्डरने, फलंदाज होतोय बाद, तंबूच्या दिशेने परततोय तो फलंदाज समीर. या पुढील होणारा सामना गावडेशी KUCC विरुद्ध दाभेकर. या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या, आपण टॉस उडवून घ्यायचंय, वेट केला जातोय आपल्याला ही पुन्हा एकदा विनंती केली जाते. या दाभेकर आणि गावडेशी KUCC या टॉस साठी या. रेणुशी गावचे सुपुत्र, एक तरुण तडफदार नेतृत्व, सन्माननीय सुनील दादा शेलार यांचंही या मंचावरती आगमन झालंय. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने हार्दिक असं स्वागत आणि टॉस साठी देखील त्यांना विनंती करतो, आपण टॉस साठी यायचंय. सन्माननीय सुनील दादा शेलार, एक तरुण तडफदार नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतं सुनील दादांच्या माध्यमातून. चला या टॉस साठी या दाभेकर संघाचा अक्षय देखील आलाय. या ठिकाणी आपण टॉस उडवून घ्यायचा आहे. 2 बलाढ्य संघ, क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि सामना अटीतटीचा होणार. मित्रांनो, कालचा सामना आठवतो, 1 चेंडू मध्ये 3 धावा असताना या दाभेकर संघाच्या खेळाडूंनी मात्र त्या ठिकाणी चौकार मारून हृदयाचे ठोके चुकवणारा सामना आपल्या पारड्यामध्ये झुकवला तो दाभेकर संघ. या टॉस साठी टॉस घ्यायचा आहे. दिनेश मान्यवरांच्या हस्ते एक तरुण तडफदार नेतृत्व.
यावेळी अक्षय कोण गावडोशी टॉस कॉलिंग आहे गावडोशीचा. गावडोशी विन आहे की दाभेकर टॉस विन होतो यावेळी. नक्कीच या स्पर्धेसाठी सन्माननीय सुनील दादा शेलार हे दोन मत आणि या दोन खेळाडूंना आणि स्पर्धेला आपल्याबद्दल दोन मत यावेळी थोडंसं व्यक्त करावं. दाभेकर आणि गावडोशी टॉच विनर दाभेकर तर किती रन आणि किती धावसंख्या मारू शकता असे. गावडोशी संघाला कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. व्हेरी गुड. नक्कीच दोन खेळाडू या ठिकाणी आपल्या समोर आहेत. दोन खेळाडूंना मात्र थोडंसं मनोगत व्यक्त करायची इच्छा मानतो. राहुल या ठिकाणी टॉस तर दाभेकर संघ जिंकलाय आणि अक्षय काय मानस असेल. गावडोशी संघ मात्र बलाढ्य संघ आहे, ताकद आहे, बॅटिंग बॉलिंग दोन्ही साईड आणि क्षेत्ररक्षण देखील ब्रिलियंट चालू आहे त्यांचं. तर त्या पद्धतीने कशा पद्धतीचा मानस असेल तुझा या खेळाडूंना मात्र रोखायचं आहे आणि किती धावांपर्यंत रोखशील. आम्ही कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू, कारण की निखिल आणि संतोष चांगला 30 किंवा 40 ह्याच्यामध्ये आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. निखिलची चांगली बॅटिंग चालू आहे, त्याला लवकरात लवकर आउट करण्याचा आम्ही प्रयत्न करू. नक्कीच क्षेत्ररक्षण निवडलंय राहुल आणि 30 ते 40 धावांमध्ये रोखण्याचा मानस दाखवला अक्षयने. तर तुझं काय मत असेल, किती रन्स बनवशील तू या स्पर्धेमध्ये. 2 मॅचेस तर जिंकलायस, तिसरा आज तुमच्या दिवसाचा फ्लो आहे आणि कालचा दिवसाचा फ्लो अक्षयचा होता. 2 बलाढ्य मॅच, बिग मॅच, क्वार्टर फायनलची मॅच जिंकल्यानंतर प्राइज मध्ये. त्यामुळे काय आव्हान ठेवशील या दाभेकर संघासमोर. 50+. नक्कीच एका शब्दामध्ये उत्तर. दोन्ही संघांना मी हार्दिक असं अभिनंदन करतो आणि कौतुकाची थाप देऊन तुमच्या दोघांना विश करतो. तर मैदानामध्ये उड्या कुरोशी विरुद्ध निपाणी तात्या. सागर मात्र यावेळी स्ट्राईकला होता. किती धावा होत आहेत आतापर्यंत माझ्यापर्यंत माहिती पोहोचवतो हा गुणलेखक रेणुशी गावचा सुपुत्र प्रतीक शेलार. धावसंख्या मात्र मॅच मध्ये पोहोचते ती 4 या आकड्यावरती. तर मैदानामध्ये ओळूया, मैदानामध्ये स्ट्राईक करेल यावेळी फलंदाज आहे तो प्रमोद. यावेळी मात्र शॉर्ट अँड पुल केला, त्या ठिकाणी विकेटी स्वतः येईल आणि कोणतीही चुकी करणार नाही. थोडासा स्लो बॉल टाकल्यानंतर बॅक ऑफ हँडने स्विंग केला या गोलंदाजाने आणि फलंदाजाला चकवलं आणि फलंदाज मात्र तंबूच्या दिशेने. पहिला हादरा, पहिला झटका, पहिला विकेट गोइंग टू पवेलियन एंड. चला घाई करा मित्रा, थोडंसं रनअप करा, जोरात जायचंय विकेट वरती. या पटकन या, सामना चालू करायचा. सागर मात्र यावेळी स्ट्राईक वरती आहे. सागर मात्र स्ट्राईक वरती असताना त्याला फायर व्हावं लागेल या स्पर्धेमध्ये. फायर अशा पद्धतीने व्हावं लागेल की सामना आपल्या बाजूने झुकवावा लागेल. त्याच्या मनगटात ताकद आहे, त्याच्यामध्ये ती क्षमता आहे. बरेचसे सामने आणि मी ज्यावेळी कॉमेंट्री करत असतो त्यावेळी मी या खेळाडूला छुपा खेळाडू असं म्हणतो. त्याचबरोबर देवळी गावचे कॅप्टन यावेळी माझ्यासमोरून स्थानपन्न होत आहेत सन्माननीय सतीशदादा जाधव यांचा आज वाढदिवस आहे आणि या युट्यूबच्या माध्यमातून आज वाढदिवसाच्या आम्ही आपल्याला हार्दिक अशा शुभेच्छा देखील देतो. एक चांगला मॅच आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र खणखणीत दणदणीत शॉर्ट ऑन पुल केलेला डीप मिड विकेटच्या डोक्याच्या वरून षटकार. 6 रन्स. दर्जा वाढवला या फलंदाजाने फलंदाजीचा या मॅच मध्ये. खणखणीत असा षटकार मारला. षटकारा अखेरी संघाची धावसंख्या मात्र झेप घेते, उच्चांक गाठते, धावते, पळते, रणगती वाढते, ती पोहोचते 10 या आकड्यावरती. 10 धावा झाल्यात. सामन्यामध्ये रंगत चढते, कुठेतरी बॅकफुट वरती जातोय का कुरोशी संघ. यावेळी मात्र फायर करतोय सागर. यावेळी मात्र पुन्हा एकदा पुल शॉट खेळायचा होता, मात्र अनसक्सेसफुल त्या ठिकाणी पुल शॉट झाला, मिस केला. लाईन आणि लेंथ या वेळी मात्र स्लोवर पद्धतीचा चेंडू टाकला. बॉल पडल्यानंतर मात्र थोडासा स्लो झाला आणि त्यामध्ये मात्र बीट झाला हा सागर. 4-5 एक 9-10 पाऊंडांचा रनअप, चांगला रनअप दिसतोय या गोलंदाजाचा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सागरसाठी, मात्र यावेळी त्या रेंज मध्ये आला आणि डीप मिड विकेटचं पुन्हा तेच रिझन आणि डोक्याच्या वरून षटकार. 6 रन्स.
धावसंख्या मात्र भरारी घेते, फरार होते, ती म्हणजे 16 या आकड्यावरती. जादू आकडा म्हणेन 16, कारण की 16च्या नंतर येतो तो 17 आणि 17 म्हटलं की खतरा, आणि खतरा यावेळी दिसत होता या नॉन स्ट्राईकच्या फलंदाजासाठी. नक्कीच थोडस 17 हा आकडा नक्कीच अनलकी म्हटला जातो या कुठल्याही स्पर्धेमध्ये. ज्या वेळी आपण 17 वरती खतरा असं फेमस डायलॉग देखील आहे मित्रांनो. मात्र धावसंख्या आहे ती 16 या आकड्यावरती. कोयना सोशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत ही भव्य दिव्य अशी स्पर्धा जन्नी माता क्रिकेट क्लब रेणोशी मालदेववाडी आयोजित जन्नी माता चषक 2020. तर यावेळी मात्र अनिल गोलंदाजीसाठी सज्ज होतो. यावेळी मात्र फुलरलेनचा चेंडू पॅडलाईनची गोलंदाजी केली. फुलरलेनचा चेंडू होता, त्याला थोडा पॅडवरती आढळला. पंचांकडे अपील केली, मात्र पंचांनी अपील फेटाळली आणि त्याचा लाभ मात्र या दोन फलंदाजांनी घेतला. एक धाव पूर्ण करण्यामध्ये यश मिळालं ते या रामदास या फलंदाजाला. पुढचा चेंडू अनिलचा सागरसाठी. सागर मात्र यावेळी फुल ऑन फायर. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे का? काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक येईल. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षकाने मात्र त्या ठिकाणी चुकी झाली आणि चुकीला माफी नाही आणि फलंदाजाला मिळतात 4 धावा, 4 रन्स. चांगला फटका, मोठा फटका मारला होता यावेळी सागरने. कौतुक करेन मी सागरचा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतो सागर. यावेळी मात्र ऑन ड्राईव्हचा फटका. त्या ठिकाणी मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतो, फेकी करतोय. तोवर मात्र मिळाली 1 धाव. एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 22 या आकड्यावरती. 1 विकेटचा मात्र गमावता 1 विकेट यामुळे बाद झालाय तो निपाणी तात्या संघाचा. पुढचा चेंडू मात्र बघूया कशा पद्धतीने हँडल करतोय अनिल. लेग स्पिनचा मारा आणि लेग स्पिनच्या माराला मात्र हा वेळी फलंदाज रामदास चांगली तटवतोय. ऑन ड्राईव्हला त्या ठिकाणी केला आणि क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑन वरून फेकी करतोय. तोवर मात्र 1 धाव. एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 23 या आकड्यावरती. नक्कीच मित्रांनो चांगला सामना, अटीतटीचा सामना, बिग मॅच पाहतोय आपण या दोन संघांमध्ये. कुठेतरी बॅकफूट वरती गेलाय कुरोशी संघ आज पाहायला मिळतंय आणि या बॅकफूट वरती जाण्याचं खरं कारण जर असेल तर कुठेतरी आज विजय शिंदेची कमतरता आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळाली. त्यांची फलंदाजी पाहायला सगळं प्रेक्षकांची उत्सुकता होती, मात्र ती उत्सुकता कुठेतरी शिगेला पोहोचली. आज इंजर्ड असावेत असं काहीतरी माझ्यापर्यंत माहिती पोहोचते ती कुरोशी संघाच्या 12th मॅन कडून. पुढचा चेंडू बघूया कशा पद्धतीने सागर खेळतोय या ठिकाणी. यावेळी मात्र पुन्हा एकदा हुक करायचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला त्या ठिकाणी सागरचा आणि निर्धाव चेंडू गेला. नक्कीच थोडासा फ्रंटफूट वरती गेला, पुन्हा बॅकफूट वरती आला आणि एक मोठा हुक शॉट खेळायचा होता, मात्र मिस शॉट झाला त्या ठिकाणी. पुन्हा एकदा सज्ज होतो अनिल. मात्र राईट हँड गोलंदाज ओव्हर द विकेटने गोलंदाजी करेल. यावेळी मात्र पूल केलाय, चांगला फटका, लॉफ्टेड शॉट. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक येतो, क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करणार नाही. फलंदाज बाद, आउट ऑफ द पवेलियन एंड. रस्ता केला जाण्यासाठी या क्षेत्ररक्षकाने तो सागरसाठी पवेलियन एंडचा. तर धावसंख्या मात्र पोहोचते ती 23 या आकड्यावरती. जवळजवळ 35 धावा 4 षटकामध्ये करायच्या आहेत आणि सागरने मात्र आपली कामगिरी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पार पाडली. धावसंख्या पोहोचते ती 23 या आकड्यावरती. सामना मित्रांनो अशा सिच्युएशनला आहे, एक तराजू ठेवलाय, तराजू मध्ये दोन्ही बाजूला जय आणि पराजय असे 2 माप ठेवलेत आणि त्या मापामध्ये दोन्ही संघ 50-50 यावेळी आहेत. 12 चेंडू 12 धावा, 12 बॉल 12 रन्स. सामना मित्रांनो कुठल्या बाजूने झुकतोय, मात्र यावेळी सागर तंबूच्या दिशेने परतलाय. कुठेतरी अतिरिक्त दबाव यावेळी नक्कीच मला वाटतोय तो येतोय
निपाणी तात्या या संघावरती. मात्र यावेळी किरण आला बॅटिंगसाठी. एक जबरदस्त असं KSK प्रीमियर लीग मध्ये पहिलं वर्ष मात्र या प्रीमियर लीग मध्ये या किरणने गाजवलं होतं. आता मात्र स्ट्राईक करेल किरण. बघूया कशा पद्धतीची फलंदाजी करतोय तो किरण. कमलेश गोलंदाजीसाठी सज्ज. फुलर लेनचा चेंडू, मात्र त्याला काय जबरदस्त अशी गोलंदाजी. पडल्यानंतर मात्र थोडासा इनस्विंग झाला. फलंदाज मात्र देखता ही देखता रह गया. पाहतच पाहत राहिला हा फलंदाज. नजाकत भरी स्टँडिंग ऑन डिलिव्हरी. नक्कीच मी म्हणेन स्टँडिंग उभं केलं त्या ठिकाणी फलंदाजाला कमलेशने. मात्र यावेळी पुन्हा सज्ज होतोय कमलेश. राईट हँड गोलंदाज ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. मात्र यावेळी काय पाहतोय, युवराजने मात्र कामगिरी अचूक केली. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचा दर्जा दाखवला. फलंदाज होतोय फर्स्ट स्लिप मध्ये. फलंदाज बाद. तंबूच्या दिशेने परततोय हा फलंदाज किरण. तर किरण तंबूमध्ये परतल्यानंतर सुभाष सुतार उर्फ तात्या, जबरदस्त फटकेबाजी करण्यामध्ये माहिर असलेला, खूप एक्सपिरियन्स असलेला, भगवा चषक मध्ये ज्याच्या नावाचं स्टँड देखील उभारलं गेलं त्या रिस्पेक्टेबल खेळाडू म्हणजे सुभाष सुतार. तर त्याला गोलंदाजी मात्र करेल तो कमलेश. राईट हँड गोलंदाज ओव्हर द विकेट. यावेळी मात्र गुडलेनच्या लेंथ वरती गोलंदाजी केली. बॅकफूट वरती तात्या गेल्या आणि त्यांना स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता. मात्र फटका फसला आणि निर्धाव चेंडू. पुन्हा सज्ज होतोय कमलेश. कमलेश यावेळी काय करतोय, 4 बॉल डॉट डिलिव्हरी, 3 बॉल डॉट डिलिव्हरी यावेळी टाकण्यामध्ये यश मिळालं. आणि यावेळी काय होत आहे, फलंदाज मात्र होतोय क्लीन अँड बोल्ड. फलंदाज तंबूच्या दिशेने. कुठेतरी हा संघ दबावाखाली आला, कारण की हा एवढा मोठा खेळाडू आणि अशा पद्धतीने आउट झाला. कुठेतरी बॅकफूट वरती गेला आणि मोठा फटका, अतिरिक्त दबाव मी तर म्हणेन यावेळी कमलेशने टाकला सुभाष सुतार वरती आणि त्याचा फटका मात्र यावेळी पाहायला मिळतोय. तो तंबूच्या दिशेने परततोय सुभाष सुतार, कारण की आता त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो नाना. फेमस नाना या नावाने फेमस असलेला हा खेळाडू चांगली फटकेबाजी करतो आणि सामना आपल्या बाजूने. 2 चेंडूंवरती 12 धावांची गरज आहे मित्रांनो. चेंडू शिल्लक आहेत 8 बॉल 12 रन्स, 12 रन्स 8 बॉल. सामना कुठला होता आता मला वाटतं जवळजवळ थोडासा पारड जे आहे ना ते जड झालंय कुरोशी संघाचं, कारण की 12 चेंडू 12 धावा पाहिजे होत्या. 4 डॉट डिलिव्हरी आणि 2 विकेट मात्र तंबूच्या दिशेने परतला. कुठेतरी कमबॅक करतोय कुरोशी संघ. पुढचा चेंडू राईट हँड गोलंदाज आहे आणि ओव्हर द विकेटने गोलंदाजी देखील करतोय. बघूया कसा मारा करतोय. चला स्ट्राईकला सज्ज होतोय नाना. टाकलेला चेंडू, त्याला या ठिकाणी पुल केलाय. पुल मात्र सक्सेसफुल होतोय का? नक्कीच या ठिकाणी सक्सेसफुल पुल. उत्तुंग असा षटकार, 6 रन्स. एका चेंडूवरती मात्र अस्ताचा, सूर्याचा अस्त होतोय यावेळी कुरोशी संघाचा. 7 चेंडूवरती मात्र 6 धावा. एका चेंडूने मात्र बॅकफूट वरती टाकलं यावेळी कुरोशी संघाला. कुठेतरी फ्रंटफूट वरती खेळत होता कुरोशी संघ. कमलेशने चांगलं कमबॅक केलं, मात्र या फलंदाजाला ओळखण्यामध्ये चूक केली या गोलंदाजाने. एक सोपा षटकार यावेळी मारला या फलंदाजाने. पुढचा चेंडू पुन्हा कमलेश सज्ज आणि नाना देखील सज्ज. पुन्हा टटवला या ठिकाणी उत्तुंग असा षटकार, 6 रन्स. विजयी होतोय तो निपाणी तात्या संघ. आणि कुरोशी संघाचं मात्र या ठिकाणी मी म्हणेन हार्ड लक, बॅड लक. तो त्यांना मात्र पराभवाचा या ठिकाणी स्वीकार करावा लागेल आणि पराभूत संघाचं मी या ठिकाणी हार्दिक असं कौतुक करेन आणि विजय संघाचं हार्दिक असं अभिनंदन. पुढच्या प्रवासासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.